केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नागपुरातील संविधान चौकामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी बघा मिठाई वाटप केलं जात आहे, आनंद व्यक्त केला जात आहे कारण इतक्या दिवसाचा संघर्ष आहे, आंदोलन केलं विद्यार्थ्यांना, जंतर मंतरवर आंदोलन होत होतं, त्याच्या समर्थनार्थ नागपुरातील संविधान चौकातही विद्यार्थी रस्त्यावर होते आणि आज जो आहे ते विजय झालेला आहे या विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा, त्यामुळे जल्लोष या ठिकाणी बघू शकतो. सर काय सांगणार तुम्ही अगोदर मिठाई घ्या, तोंड गोड करा. किती मोठा आनंद आहे, सर्वांनाच आनंद होत होता हो. तुम्ही बघा सगळेच आनंदित आहेत. 10-12 दिवसापासून 20 दिवसापासून सगळेच रस्त्यावर संघर्ष करत होते आणि सगळ्यांची एकच मागणी होती की जे झालंय ते चुकीचं झालंय आणि त्याची कोणीतरी जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. आज जल्लोष करणार इथे आता तुम्ही जल्लोष होतच आहेत ना, सगळे आनंदीच्यात आहेत. मिठाई वाटप करतायत. तुम्ही बघू शकता सगळे विद्यार्थी बंधू भगिनींनी इथे आहे. सगळ्यांनी मिठाई पाजून एक दुसऱ्याला आपण आनंद उत्सव साजरा करतोय. सर आले, मी सरांना पण मिठाई पाजणार आहे. मिश्राजी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनात होते, सहभागी होते, एक व्यावसायिक आहे. सर किती मोठा दिवस आहे आज कॉक्रोच जनता पार्टीसाठी? आता आमचा लढा पूर्णपणे संपला नाही आहे, कारण की आमच्या 3 मागण्या आहेत. आपल्या नागपूरमध्ये आकांक्षा चतुर्वेदी गडकरी साहेबांच्या घरापासून 500 मीटरपर्यंतच आहे. 20 मेला तिचा सुसाईड झाला होता. आतापर्यंत एकही मंत्री, नागपूरमध्ये 60 मंत्री लोक आहेत, जवळपास 10 पेक्षा जास्त मंत्री, एकही माणूस त्यांच्या घरी गेलेला नाही, त्यांची माफी मागितली नाही. तरुणांना अटक केलं, इथं त्यांचं नाव डिटेन्शनवर टाकलेलं आहे बऱ्याचशा मुलींचा, तरुणींचा, तर त्यांचे डिटेन्शनमधून नाम काढावे याची गॅरंटी झाल्या पाहिजे. आणि पुढं जे तरुणी आपले संविधानाच्या मार्फताने स्वतःचं राईट्स दाखवतात, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आणि गरिमा म्हणजे डिग्निटी, त्यांना डिग्निटी सोबत त्यांना ट्रीट केल्या पाहिजे अशी आमची मागणी पुढे पण राहील. जल्लोष करतायत सगळे आता? हो, जल्लोष होणारच आहे. भारत हे दृश्य आहे संविधान चौकामधले. मजबूती का नाम महात्मा गांधी अशा प्रकारचे होर्डिंग्स या ठिकाणी हे जेनझी घेऊन आलेले आहे आणि जल्लोष करतायत. इतका मोठा संघर्ष, अनेक आंदोलनं यांनी या ठिकाणी केले, संघर्ष केला आणि आज केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. घोषणाबाजी केली जात आहे, जल्लोष केला जात आहे, आनंद व्यक्त केला जात आहे, मिठाई भरवली जात आहे की इतक्या मोठ्या लढ्याला यश आलेलं आहे. कॅमेरामॅन सचिन श्यामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.